एका विवाहित स्त्रीच्या आयुष्यात जेव्हा रोज येणारा दूधवाला साध्या नजरेने नाही तर काळजाचा वेध घेणाऱ्या मादक नजरेने बघू लागतो, तेव्हा नेमकं काय होतं? पती घरात गाढ झोपलेले असताना जेव्हा मी चोर पावलांनी त्यांचा मोबाईल उचलला आणि त्या दूधवाल्याचा नंबर सेव्ह केला, तेव्हा मलाही नव्हतं माहीत की एक भयंकर धुंदी मला कोणत्या स्वर्गीय सुखाकडे घेऊन जाणार आहे. आजची ही कथा एका अशाच गुपित नात्याची आहे, जे ऐकून तुमच्या अंगावर पण शहारे येतील. आमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की ज्याची आपण कधी कल्पनाही केली नसते. माझे नाव सविता. दिसायला मी सुबक, गोवर्णीय आणि हसणारी कळी. माझे लग्न होऊन आता काही वर्ष झाली आहेत. संसाराचा गाडा सुरळीत चालला होता, पण मनात कुठेतरी एक अनामिक ओढ शांत बसलेली होती. आमच्या घरी रोज एक सकाळी दूधवाला यायचा. साधारण 5-6 वर्षापासून त्याचे आमच्या घरी येणे जाणे होते. तो जेव्हा जेव्हा यायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्मितहास्य असायचं. त्याचे नाव होतं अजय. अजयचे व्यक्तिमत्व अतिशय भंडार आणि आकर्षण होते. त्याची रुंदी छाती आणि मजबूत बांधा पाहून कोणत्याही स्त्रीचे मन मोहून जावे असा तो गडी होता. तो माझ्याशी नेहमी खूप चांगलं बोलायचा, पण माझे पती घरी असल्यामुळे आमचे बोलणे फक्त हो नाही पुरतेच मर्यादित असायचे. परंतु त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं. तो जेव्हा माझ्याकडे बघायचा तेव्हा त्याच्या त्या मादक नजरेने मला पार घायाळ करून सोडायचा. त्या नजरेत एक प्रकारची सौंदर्याची ओढ होती. तो माझ्याकडे असा बघायचा की जणू तो मला नक्षीकांत न्याहाळत आहे. पतीसमोर असताना तो जास्त काही बोलू शकत नव्हता, पण त्याची ती नजरकैद मला दिवसभर विचारात पाडायची. एके दिवशी सकाळी तो दूध द्यायला आला. त्या दिवशी घराबाहेर पाऊस पडून गेल्यामुळे हवेत एक प्रकारची गुलाबी थंडी पसरली होती. मी दूध घेण्यासाठी पातेलं पुढे केलं आणि अचानक आमची नजरेत नजर भिडली. त्या क्षणी मला माझ्या काळजाची धडधड स्पष्टपणे ऐकू येत होती. तो इतक्या मदनस्त नजरेने माझ्याकडे बघत होता की माझं भानच हरपून बसले होते. त्याच्या त्या मादक नजरेत एक प्रकारची उत्तेजित करणारी ओढ होती. तो गेल्यावरही दिवसभर माझ्या डोळ्यासमोर त्याचा चेहरा फिरत होता. त्याच्या त्या आखीव रेखीव शरीराचा विचार करून माझ्या मनात एक वेगळीच प्रकारची हुरहर निर्माण झाली होती. मलाही तो मनापासून आवडू लागला होता. पण एका विवाहित स्त्रीने अशा भावना मनात आणणे योग्य आहे का, हा प्रश्न मनात येत होता. तरीही त्या मादक रूपाची मोहिनी माझ्यावर पडली होती. त्या रात्री मला झोप येत नव्हती. शेजारी माझे पती गाढ झोपलेले होते, पण माझ्या मनात मात्र अजयच्या त्या भारावून जाणाऱ्या आठवणींचे कावर माजले होते. मला आता कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याशी बोलायचे होते, पण प्रश्न असा होता की त्यांच्याशी संपर्क कसा करायचा, कारण माझ्याकडे त्यांचा नंबरच नव्हता. मी हळूच उठले आणि घरातील भयान शांतता मला अधिकच अस्वस्थ करत होती. मी पतींचा मोबाईल उचलला आणि किचनमध्ये गेले. हाताने मोबाईल अनलॉक करताना माझे हात थरथरत होते. मनात एक प्रकारची भीती होती, पण तितकीच अदलाबदलीची उत्सुकता होती. मी मिल्कमॅन या नावाने सेव्ह असलेला त्याचा नंबर माझ्या फोनमध्ये टिपून घेतला आणि पुन्हा येऊन झोपले. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आला. आजही त्याच्या नजरेत तीच मादकता होती. तो दूध घेऊन गेला, पण आता मला वेळ घालवायची नव्हती. संध्याकाळी 5-6च्या सुमारास मी माझ्या मनाच्या हिया करून त्याला फोन लावला. पतीकडून आवाज आला, हॅलो. माझा आवाज ऐकताच त्याला धक्काच बसला. सविता मॅडम, तुम्ही फोन केला? मी थोड्या अतिरेकीत म्हणाले. पण उद्या सकाळी लवकर दूध नको आहे, जरा काम आहे. 10-11च्या सुमारास आलात तर चालेल का? पलीकडून थोडा वेळ शांतता होती. मग तो म्हणाला, हो चालेल की, मी 11 वाजता येतो. मी फोन ठेवला, पण माझ्या हृदयाची ठोकी आता वाढली होती. उद्याची ती अकल्पित भेट आमच्या आयुष्याला कोणत्या वळण देणार होती याची मला कल्पना नव्हती. ती रात्र माझ्यासाठी एक स्वप्नवचनासारखी वाटत होती. रात्रभर मला झोपच लागली नव्हती. मनामध्ये फक्त अजयचा तो भरदार व्यक्तिमत्व असलेला चेहरा आणि त्याची ती मादक नजर फिरत होती. सकाळी पती कामावर निघून गेले आणि घर पुन्हा एकदा भयान शांततेत डुबलेलं होतं. पण ही शांतता आज मला हवीशी वाटत होती. मी स्वतःला आरशात पाहिलं आणि मी थोडा जास्त शृंगार केला होता. मनात एक प्रकारची अनामिक ओढ आणि उरउर होती. 10 वाजले, 11 वाजले आणि अचानक दारावरची बेल वाजली.
माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी दरवाजा उघडला. समोर अजय उभा होता. त्याच्या हातात दुधाची किटली होती, पण त्याच्या डोळ्यात मात्र आज एक वेगळीच अधीरता दिसत होती. त्याने सावधपणे आजूबाजूला आणि घरात पाहिले की कोणी आहे का. या नात मी हळूच आवाजात सौंदर्याची ओढ दाखवत म्हटले. तो आत आला. घराचा दरवाजा मी हलकेच ओढून घेतला. तो हॉलमध्येच उभा राहिला. त्याच्या अंगातून येणारा तो घामाचा आणि दुधाचा समीरपदर्प मला आता मदमस्त करत होता. तो माझ्याकडे नक्षीकांत निहाळत होता. त्याच्या नजरेत एक प्रकारची तृप्त भावना आणि ओढ होती. आज उशीर झाला नाही यायला, मी हसून विचारलं. माझ्या गालावरची खळी पाहून तो क्षणभर थबकला. तुम्हीच तर म्हणाला होता ना मॅडम, 10-11ला या. तो थोड्या जड आवाजात म्हणाला. त्याच्या आवाजातील ती धुंद मला जाणवत होती. बरं बसा, मी तुमच्यासाठी चहा करते, असे म्हणून मी किचनमध्ये गेले. तो तिथे सोफ्यावर बसला होता. मी चहा घेऊन आले आणि त्याच्यासमोर येऊन बसले. आम्ही दोघेही आता समोरासमोर होतो. मी मुद्दाम दुधाच्या धंद्याबद्दल, त्याच्या गाई म्हशींबद्दल गप्पा मारू लागले, पण आमचे लक्ष शब्दांकडे कमी आणि एकमेकांच्या शरीराकडे जास्त होतं. गप्पा मारताना अजयची नजर माझ्यावर खेळली होती. तो माझ्या सौंदर्याचा प्रत्येक कोपरा नजरकैद करत होता. मी हळूच विचारलं, काय विचार करताय अजय? रोज तुम्ही माझ्याकडे ज्या नजरेने बघता ते मला कळतंय. नेमकं काय चाललंय तुमच्या मनात? माझ्या या थेट प्रश्नाने तो आधी थोडा घाबरला होता, पण नंतर सावरला. त्याने एक दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाला, मॅडम खरं सांगू, मी तुम्हाला जेव्हापासून बघितलं आहे तेव्हापासून मला तुमचं वेड लागले. तुमचं हे मनमोहक रूप, तुमचं चालणं, मला सगळं खूप आवडतं. मला माहीत आहे तुमचं लग्न झालं आहे, पण माझं मन माझ्या ताब्यात नाही. त्याचे हे शब्द ऐकून माझ्या अंगावर शहारे आले आणि मी त्याच्या जवळ जाऊन बसले. आमच्यातील अंतर आता खूपच कमी झाले होते. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं, आणि जर मी संमती दिली तर? हे 1 तास त्याच्या चेहऱ्यावर एक विलक्षण स्मितहास्य उमटलं. त्याने माझा हातात हात धरला आणि त्याचा तो मखमली स्पर्श आणि हातांची ती पकड इतकी मजबूत होती की मला माझे अस्तित्व हरवल्यासारखं वाटलं होतं. त्याने हळूवार स्पर्श करत माझ्या हातावरून हात फिरवला. मला तुमच्याकडून सुख पाहिजे सविताची. इतकी वर्ष मी फक्त लांबूनच तुम्हाला निहाळत आलो, पण आज तुम्हाला इतक्या जवळून बघताना माझं भान हरपले. तो अगदी मनापासून बोलत होता. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं. त्याच्या नजरेत असलेली ती मादकता आणि शरीराची ओढ आता शिगेला पोहोचली होती. तो उठला आणि माझ्या अगदी जवळ गेला. त्याच्या मजबूत बाहूंची मला जाणीव झाली होती. मग आता वेळ कशाला घालवायची? समोरच्यांना दूध नंतर दिलं तरी चालेल, आधी माझं काय ते सांगा, मी थोड्या खोडकरपणे पण उत्तेजित होऊन म्हणाले. त्याने एक पाऊल पुढे टाकलं आणि मला आपल्या घट्ट मिठीत पकडलं. ती मखमली मिठी इतकी उबदार होती की मला स्वर्गीय सुखाचा अनुभव येऊ लागला होता. त्याने माझ्या केसावरून हात फिरवला आणि माझ्या कानापाशी येऊन एक सुस्कारा सोडला. त्या बेसावस्थेने मला समजलं होतं की आजचा हा दिवस आमच्या आयुष्यातील एक स्वप्नवशेष ठरणार आहे. आम्ही दोघेही आता बेडरूमच्या दिशेने चालू लागलो. अजयचा तो आकर्षण बांधा आणि त्याची ती चाल बघून माझे मन तृप्त झाले होते. आता आम्ही बेडमध्ये पोचलो होतो आणि जिथे एक नव्या प्रणयकथेचा प्रारंभ होणार होता. बेडरूममध्ये पाऊल ठेवताच वातावरणातील गूढ शांतता अधिकच गडद झाली होती. अजयने दरवाजा हळुवारपणे बंद केला आणि तो माझ्यासमोर उभा राहिला. खिडकीतून येणारा तो उजेड त्याच्या भरदार व्यक्तिमत्वावर पडत होता, त्यामुळे त्याचे शरीर अधिकच आकर्षण दिसत होते. माझ्या मनात वेगळीच प्रकारची मनातील हुरहुर लागली होती. पण अजयच्या नजरेतील त्या मादक नजरेने मला पूर्णपणे भारावून टाकले होते. अजयने त्याचे पाऊल माझ्या दिशेने टाकले. त्याने कोणताही शब्द न बोलता माझ्या केसावरून हात फिरवायला सुरुवात केली. त्याचा तो स्पर्श इतका मखमली होता की माझ्या अंगावर आपोआप शहारे आले. त्याने मला त्याच्या मजबूत बाहूंमध्ये ओढलं आणि एक हळुवार मिठी दिली. त्या मिठीत इतकी ऊब होती की मला माझे अस्तित्व विरघळता जाणवले होते. सविताजी, तुम्ही एखाद्या लोण्याच्या गोळ्यासारख्या मऊ आहात, तो माझ्या कानापाशी येऊन कुजबुजला. त्याच्या त्या उष्ण सुस्कारांनी माझ्या हृदयाची धडधड अधिकच वाढली होती. त्याने हळूहळू त्याचे शर्ट काढायला सुरुवात केली.
त्याचे ते माणसं सौंदर्य आणि रुंद छाती पाहून मी माझे भान हरपून बसली होती. त्याचे शरीर कष्टाने कमावलेले आणि अतिशय राखीव रेखीव होते. मी त्याच्या त्या मजबूत बाहूंकडे आणि बांध्याकडे फक्त एकटक बघत राहिले होते. माझ्या डोळ्यात त्याबद्दलची एक प्रबल ओढ स्पष्ट दिसत होती. आता तो बेडवर माझ्या जवळ आला. त्याने माझा हात हातात घेतला आणि चोरून हात शोधत त्याने माझ्या हाताच्या तळव्यावर आपली ओठ टेकवली. त्या बेचावचनी मला स्वर्गीय सुखाचा अनुभव आला. अजयच्या डोळ्यात आता फक्त एक मादकच नजर होती, जी मला नकशिकांत न्याहाळत होती. आजपर्यंत मी तुम्हाला फक्त लांबूनच पाहिलं होतं, पण आज तुम्ही इतक्या जवळ आहात की हे सगळं स्वप्नवचनासारखं वाटते, तो मला म्हणाला. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्याच्या हृदयाचे ठोकेही माझ्यासारखेच वेगवान झाले होते. त्याने माझी हनुवटी धरून माझा चेहरा वर केला. आमची नजर कैद झाली आणि त्या क्षणी जगाचाच विसर पडला. त्याने अतिशय हळुवारपणे माझ्या ओठांवर आपले ओठ टेकवले. ते ओठाचे चुंबन इतके मधुर आणि उत्कट होते की माझ्या शरीरात रक्ताचे अभिसरण वेगाने होऊ लागले होते. अजयची पकड आता अधिकच घट्ट होत होती. त्याच्या मखमली स्पर्शाने माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी जागी झाली होती. त्याने मला बेडवर अलगद झोपवले. आता तो माझ्यावर पूर्णपणे भारावून गेला होता. त्याच्या त्या मदमस्त अवस्थेने त्याने मला पुन्हा एकदा आपल्या मिठीत घेतले. त्याच्या हातांचा स्पर्श माझ्या अंगावरून फिरत असताना मला एक थरारक अनुभव येत होता. अजयने ज्या पद्धतीने मला नक्षीकांत न्याहाळले आणि ज्या प्रेमाने मला जवळ घेतले, ते सुख मी आयुष्यात कधीच अनुभवले नव्हते. त्याच्या शरीराचा तो रेशमी स्पर्श आणि मनातील ती अनामिक ओढ आता आम्हाला एका आकर्षणाच्या शिखरावर घेऊन जात होती, जिथून मागे येणं परतणं शक्य नव्हतं. आम्ही दोघेही त्या धुंदीत इतके हरवून गेलो होतो की बाहेरच्या जगाचा आम्हाला पूर्णपणे विसर पडला होता. अजयने मला दिलेले सुख आणि त्या मादक नजरेने केलेले वार माझ्यासाठी एक अनामिक सुख ठरत होते. आम्ही आता त्या स्वर्गीय सुखाच्या क्षणांची अगदी जवळ होतो. बेडरूममधील वातावरण आता पूर्णपणे धुंदीत बुडाले होते. अजयच्या त्या मजबूत बाहूंच्या विळख्यात मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. त्याच्या शरीराची उष्णता आणि माझ्या मनातील अनामिक ओढ यांचा जणू संगम झाला होता. ज्याने मला माझ्या केसावरून हात फिरवला तेव्हा माझ्या अंगावर पुन्हा एकदा शहारून आले. तो माझ्याकडे अशा मादक नजरेने बघत होता की मला माझ्या अस्तित्वाचा विसर पडला होता. त्याने मला एक घट्ट मिठीत घेतलं आणि त्या रेशमी स्पर्शाने माझ्या शरीराचा ताबा घेतला. अजयने ते माणसाचं सौंदर्य आणि कष्टाने कमावलेलं आकर्षण बांधात जवळ अनुभवताना मला एक स्वर्गीय सुखासारखे क्षणासारखे वाटत होते. सविता, तू खरंच खूप सुंदर आहेस, तो हळुवारपणे माझ्या कानापाशी येऊन कुजबुजला. त्याच्या त्या मादक संस्कारांनी माझ्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली होती आणि आम्ही दोघेही आता आकर्षणाच्या त्या शिखरावर पोहोचलो होतो. अजयच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारची उत्कटता आणि माझ्याबद्दल ती ओढ जाणवत होती. ज्याने त्या पद्धतीने मला नक्षीकांत न्याहाळले ते पाहून मला समजले की हे केवळ शरीराचे आकर्षण नसून एक मनाची जवळीक देखील आहे. त्या बेभान अवस्थेत आम्ही एकमेकांच्या पूर्णपणे आता गुंतलो होतो. अजयने मला दिलेल्या त्या अनामिक सुखाने मी पूर्णपणे तृप्त झाले होते. आजवर आयुष्यात मी असा रोमांचकारी अनुभव कधीच घेतला नव्हता. त्याचे ते मखमली स्पर्श आणि त्याने दिलेली ती मदमस्त साथ माझ्यासाठी एका स्वप्नवचनासारखी होती. त्या खोलीत पसरलेली गूढ शांतता आता आमच्या श्वासांच्या लयीने पूर्णपणे भरून गेली होती. काही वेळाने आम्ही दोघेही शांत झालो. अजयने मला पुन्हा एकदा प्रेमाने जवळ घेतले. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान आणि तृप्त भावना दिसत होती. आमचे हे गुपित नातं आता एका अशा वळणावर आले होते. मला आता जावं लागेल, पण लक्षात ठेव, ही फक्त सुरुवात आहे, अजय हसून म्हणाला. त्याने जाताना पुन्हा एकदा माझ्या गालावरची खळी न्याहाळली आणि एक स्मितहास्य देऊन तो खोली बाहेर पडला. तो गेल्यावर मी तिथेच पडून राहिली होती. माझ्या मनात त्या मधुर आठवणींचा वर्षावच होत होता. आमची ही अकल्पीय भेट आणि तो सुखाचा वर्षाव मी कधीच विसरू शकणार नव्हती. बाहेर पुन्हा एकदा ती गुलाबी थंडी जाणवू लागली होती, पण माझ्या मनात मात्र अजयच्या प्रेमाची ऊब कायम होती. आमचा हा लपंडाव असा सुरू राहणार होता. रोज मादक नजरेने सकाळी तो येणार आणि आम्ही एकमेकांकडे त्याच मादक नजरेने बघणार आणि संधी मिळताच त्या स्वर्गीय सुखाचा शोध घेणार.
हे आमचं नातं असं एक गुपित नातं होतं जे फक्त आम्हालाच ठाऊक होतं. नशिबाचा हा खेळ मला आता खूप आवडू लागला होता.